नागपूरच्या घटनेवरून राजकारण तापलेलं आहे। या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची विरोधकांनी मागणी केली आहे। सरकारचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही असा आरोप सुद्धा विरोधकांनी केलेला आहे। नागपूरची घटना म्हणजे गुप्तचर यंत्रणांचं अपयश आहे असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। समाजामध्ये फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप विरोधकांनी केलेला आहे। तर घटना पूर्वनियोजित असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे। या घटनेची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहे। सर्वधर्म समभावाचं प्रतीक शहर आहे आणि सगळे लोक एकोप्याने नांदतात। परंतु ही घटना कशामुळे झाली, सगळ्यात आधी कोणी काय केलं आणि मग ज्या निरपराध लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या, त्यांचे घरं तोडण्यात आले, याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे। कारण की कसं आहे, या घटनेमुळे सामान्य नागरिक आहे ज्यांचा कुठलाही काही कोणाशी संबंध नाही अशा लोकांची हानी झाली आहे। ही चिथावणी देणारे पहिले लोक कोण होते, मग त्या कोणत्या समुदायाचे होते, याची सर्वस्तरीय उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। कारण की पोलिसांची खुफिया एजन्सी काय करत होती, मग एवढा मोठा जमाव जर जमा होत असेल आणि पोलिसांच्या खुफिया लोकांना माहीत नसेल त्या क्षेत्रातील पोलिसांना, तर मग या पोलिसांच्या कुचराईमुळे हे झालं का, हे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे। ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये घटना घडलेल्या आहे, पोलीस यंत्रणा, कारण ज्या राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे, त्यांच्याकडेच गृह मंत्रालयाचा कारभार आहे, इथं येऊन लोक जाळपोळ करतात, दंगे करतात, एकमेकावर दगड फेकतात। गुप्तचर यंत्रणा झोपलेली का? जर नागपूरसारख्या गृहमंत्र्याच्या शहरात गुप्तचर यंत्रणा झोपलेली असेल, राजरोज एकमेकावर दगड फेकेल, तर पोलीस झोपलेली होती का? याचाच अर्थ प्रशासनावर गृह मंत्रालयाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही। तो या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही केली जाईल आणि चौकशीच्या अंती जे कोण दोषी असतील त्या प्रत्येकावरती कडक कारवाई केली जाईल। दुपारी पोलीस स्टेशनमध्ये काही लोक तिथे जमा झाली होती। सीपी साहेबांशी स्वतः त्यांचं बोलणं झालं होतं आणि वाद हा तिथे मिटला होता। दुपारनंतर 4-5 तासाच्या गॅपनंतर कदाचित काही लोकांनी हे प्लॅनिंग करून केलेलं असावं असा अंदाज आमचा आहे। अजूनपर्यंत शहर आपल्याला सांगता येणार नाही, परंतु ज्या पद्धतीने हल्ले केलेले आहेत घरांवरती आणि गाड्यांवरती वगैरे, तर मधल्या 4-5 तासाच्या याच्यामध्ये कुठून प्लॅनिंग झालं, कोणी केलं, त्याचं ह्याची चौकशी पूर्णपणे व्यवस्थित करण्यात येईल।